लॅपटॉप लावलेला आहे. हा 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 बोला, तुम्ही बोला, मला येतोय आवाज. सर तुमचा आवाज नीट ऐकू नाही येत आहे. हे बाकीच्यांना सर्वांना येतोय आवाज माझा? येस सर. येस सर येतोय. हा तुझं नाव काय रे? तुला आवाज येत नाही. तुमचं नाव सांगा की जेणेकरून मी नावानिशी तुम्हाला आवाज जे आहे ते विचारता येईल मला. तुम्ही काय करा, बंद करून परत एकदा चालू करा की जेणेकरून तुमच्याकडे नेटवर्क कमी असल्यामुळं हे होत असणे. व्हिडिओ ऑफ ठेवा. व्हिडिओ ऑफ ठेवल्यामुळे तुमचं नेटवर्क जे आहे म्हणजे नेट जास्त संपणार नाही आणि तुम्हाला व्हॉइस पण चांगला व्यवस्थित क्लिअर येईल. आता येतोय का आवाज? ज्यांना आवाज येत नव्हता ते, जे ग्रुप मध्ये बसलेले आहेत सर्वजण, मुख्याध्यापक सरांच्या लॅपटॉपवर जे सर्वजण किंवा मोबाईलवर जे बसलेले आहेत, तुम्हा सर्वांना आवाज येतोय का व्यवस्थित? तुमच्यासाठी विचारते, तुम्हाला येतोय आवाज माझा? सर नीट नाही येत आहे, अटकून येत आहे आवाज. अनुष्का, प्रणाली, प्रीती, तुम्हाला आवाज? आदम, तुम्हाला आवाज येतोय माझा क्लिअर? येस सर येतोय. यस सर. सर मधून ब्रेक होतोय. येस सर येतोय. हा ज्यांना येतोय. ऐका, ज्यांना आवाज जो क्लिअर येत नसेल त्यांनी काय करा, एकदा बंद करून परत एकदा चालू करा. कारण तुमच्याकडे नेटवर्क कमी जास्त असल्यामुळं बहुतेक जो आवाज जो आहे तो कमी येत असेल. कारण बाकीच्यांना, प्रणाली, प्रीती, अनुष्का, बाकीचे जे स्टुडंट आहेत त्यांना व्यवस्थित आवाज क्लिअर येतोय किंवा जे आहेत. कारण मी हेडफोनचा पण यूज केला की जेणेकरून तुम्हाला व्हॉइस चांगला यावा आणि नेटवर्क पण व्यवस्थित आहे. त्यामुळे तुमच्याकडे नेटवर्क कमी असल्यामुळे पण बहुतेक आवाज जो आहे तो कमी येत असावा. तर आपण मागच्या तासाला जे आहे, आता इथे स्कॉलरशिप वाले कोण कोण आहे सर्वजण जरा रेज हँड करा. हा म्हणजे जे ग्रुपला बसले ते सर्व स्कॉलरशिपला आहेत, बरोबर. आणि हे बाकीचे जे आता आहेत ते ओके. तर आपण तुम्हाला मी 2 वर्षापूर्वीच्या म्हणजे गेल्या वर्षी आणि 2024च्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाठवलेल्या त्या ग्रुपवर बऱ्याच जणांनी सोडवलेल्या पण असतील. आपण आता त्या पुढच्या म्हणजे त्याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या पाहणार आहोत. त्या प्रश्नपत्रिकेचा उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिके याचा सराव आपण घेणार आहोत. जेणेकरून जो आहे तो तुम्हाला परीक्षेला जो आहे तो त्याचा उपयोग होईल आणि जास्तीत जास्त सराव तुमचा या माध्यमातून हे आपल्या तासाभरात जे आहे तो वर्गामध्ये होईल. कारण मी 25 आणि 24 या 2 वर्षांची प्रश्नपत्रिका आपण पाहिली होती. फेब्रुवारी 2023 ही प्रश्नपत्रिका आपण पाहूया. त्यानंतर उत्तरपत्रिका पण तिची मी हे करतो. अगोदर व्यवस्थित प्रश्न वाचायचे आणि मग सर्वांनी जे आहे ते त्याची उत्तर द्यायचे. कारण मागच्या सारखं फक्त हे असेल किंवा नाही, व्यवस्थित प्रश्न वाचा आणि मग त्याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. समजले सर्वांना? इथे थंब करा, तुमच्याकडे ऑप्शन असेल त्यामध्ये की जेणेकरून आणि काही असेल तर तुम्ही मेसेज मध्ये टाईप करू शकता की जेणेकरून जो आहे तो बाकीच्यांना पण डिस्टर्ब होणार नाही. ते आपण व्यवस्थित सर्वजण जे आहे ते प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. बाकीचे तुम्हाला मी भाग 2 जी दिलेला आहे, गणित बुद्धिमत्ता असेल किंवा जो आहे त्याचे पण तुम्हाला जे आहे इंग्लिश आणि हे त्याची प्रश्नपत्रिका पण तुम्हाला पाठवलेली आहे. आपण फक्त मराठी विषयाचा आणि जो आहे तो घेणार आहोत. बाकीचं गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता बहुतेक असेल. मराठी गणित असा भाग 1 पेपर आहे, भाग 2 बुद्धिमत्ता आणि इंग्लिश असेल. तर याचा जो आहे तो तुम्ही आपला क्लास संपल्यानंतर तुमच्या ग्रुपवर प्रश्नपत्रिका आल्यावर त्याचा उपयोग करून साधारणतः ते
सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, जास्तीत जास्त तुमचा हा सराव यामधून जर झाला तर नक्कीच तुम्हाला पेपरला जो आहे तो याचा फायदा होणार. परत अजून एक की आपली परीक्षा ही कशा स्वरूपाची असणार आहे, तुमच्यापैकी एक जण सांगा बरं जरा. आपण प्रश्न उत्तर सोडवणार आहोत, लिहिणार आहोत की काय आहे? कारण बरेच जण अजून स्वरूप माहिती नसावं किंवा कशा स्वरूपाचं आहे काय आहे. कोण सांगते? तर मी सांगू प्रीती. हो प्रीती सांग. आपल्याला एक प्रश्नांची क्वेश्चन शीट राहील आणि एका बाजूला नाही का आन्सर शीट राहील. त्याच्यावर आपल्याला 4 ऑप्शन राहते ABCD. त्याच्यावर आपल्याला म्हणजे पर्याय जे राहतील तिथं क्वेश्चन शीट मध्ये त्याच्यातले तो आपल्याला बरोबर वाटेल त्याच्यावर आपण टिक करायचं. टिक नाही म्हणजे जे असतं ना त्याला पूर्ण भरायचं. गोल करायचं. भरायचं आहे. बर अजून बरोबर. ज्यांनी इयत्ता 5वीची प्रश्नपत्रिका सोडवलेली असेल, बरोबर, की ज्यांनी स्कॉलरशिप 5वीची दिलेली आहे तर त्यांना अनुभव असेल. तुमच्यापैकी सर्वांनी 5वीची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे? येस सर सोडवली. येस. 5वीची स्कॉलरशिप म्हणजे दिलेली आहे तर त्यांना जो आहे तो प्रश्नपत्रिका म्हणजे OMR शीट कशी असते, 4 पर्याय जातात. इथे ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे प्रश्नपत्रिकेमध्ये, यामध्ये दिलेला आहे की तुम्हाला जो आहे तो पेनाने किंवा आपला पेन्सिलने जो आहे तो तुम्हाला सर्कल करायचा आहे व्यवस्थित. तर असंच आहे, तुम्हाला कुठेही प्रश्नांची उत्तरं वगैरे लिहायची नाही, उत्तरं पण ऑलरेडी तुम्हाला तिथे दिलेले असतात. तर ही आहे 2023 फेब्रुवारी 2023 ची प्रश्नपत्रिका. मराठी भाषा प्रथम 1, मराठी आणि गणित असे 2 भाग आहे. विभाग 1 यावर आपण सुरुवात करणार आहोत. तुम्ही सर्वांनी आता व्यवस्थित, सर्वांना स्क्रीन दिसत असेल, प्रश्न व्यवस्थित वाचायचे. मी चॅट बॉक्स ओपन करतो आणि तुम्ही काय करायचे त्यामध्ये नंबर टाका. फक्त येणारा पर्यायाचा जो आहे नंबर टाका की जेणेकरून आवाज येणार नाही. आणि ज्यांना आवाज येत नसेल तर त्यांना नंतर आपण याच्यामध्ये तुम्ही रेकॉर्डिंग क्लास जेव्हा पाहाल तर त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित समजेल, बरोबर. आणि जर कोणाला काही प्रश्न आहे की समजलेला नाही प्रश्न तर तुम्ही मेसेज टाका किंवा रेज हँड करा की मला समजून नाही, मग तुम्ही बोलू शकता. मी फक्त प्रश्न वाचणार आहे आणि मग तुम्ही चॅट बॉक्स मध्ये 1, 2, 3, 4 पर्याय नंबर जो आहे तो टाकायचा आहे. चला सुरुवात करूया. यस सर. ओके. पिटुकली खारुताई घराच्या छपरावरून तुरु तुरु गेली या वाक्यातील आलेल्या क्रिया विशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. छपरावरून तुरु तुरु गेली क्रिया विशेषण अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. 1 रीतिवाचक, 2 कालवाचक, 3 स्थलवाचक आणि 4 परिणामवाचक. जे ग्रुपमध्ये बसलेले त्यांनी तुम्ही डिस्कस करून व्यवस्थित वाचून तुम्ही एका जणांनी जे आहे ते त्या मेसेजद्वारे नंबर टाकायचे की मला पण कळेल की तुम्ही पण वाचन करताय आणि तुमचं उत्तर पण हे करताय. आणि आपण जे बाकीचे सेपरेटली मोबाईल मध्ये जॉईन झालेले आहात, तुम्ही एकदा उत्तर दिलं तरी चालेल, परत परत वारंवार रिपीट करायची गरज नाही. आपण एक एक प्रश्न वाईजच घेऊया, म्हणजे रिपीट परत तेच आपण अपूर्वा, अनुष्का, आदम, समृद्धी, ऋतुपर्णा, प्रतीक्षा, बाकीचे जे ग्रुप मध्ये जॉईन झाले त्यांच्यापैकी प्रश्न दिसते तुम्हाला, स्क्रीन दिसते व्यवस्थित? तर प्रश्नाचं 1चं उत्तर जवळपास सर्वांनी जो आहे तो पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. तर आपण 1 ला टिक करूया. जे ग्रुपमध्ये बसलेले आहेत मुख्याध्यापक सरांच्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलच्या लॉग इनने
तर त्यांनी पण द्यायचे आहे चॅट बॉक्स मध्ये, किंवा तुम्ही अनम्यूट करून पण सांगू शकता. सर पर्याय क्रमांक 1 आहे. तुम्हाला जर मेसेज करता येत नसेल तर तुमच्यासाठी, बाकीचे तुम्ही मेसेजद्वारे हे करू शकता. प्रश्न क्रमांक 2, वचन प्रकारानुसार. हा, बऱ्याच जणांना सर आता तुमचा आवाज येत नाही किंवा हे नाही, तर तुम्हाला स्क्रीन दिसते तर स्क्रीन झूम करा आणि तो प्रश्न व्यवस्थित वाचा, पर्याय वाचा आणि नंबर टाका. प्रश्न क्रमांक 2, वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? पर्याय क्रमांक 1 चुली, मुली, झुली आणि फुली. आता याच्यात विसंगत जो नाम आहे ऑप्शन येस, नंबर 2. बरं. तुमच्या याच्यात मेसेज असेल बघा खाली, त्याच्यात मेसेजद्वारे तुम्ही जे काय करा, मला मेसेजने नंबर टाकत चला, की जेणेकरून व्यवस्थित आवाज पण येणार नाही. बरोबर, तर तिथे मेसेजच्या याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. हा, बाकीचे प्रतीक्षा, प्रीती, समृद्धी, ऋतुपर्ण यांनी उत्तर दिलेलं आहे की ऑप्शन नंबर 4 दिलेला आहे. आणि तुम्ही किती दिलाय? ओके, सर्वांनी 4 दिले. पुढे प्रश्न क्रमांक 3, पुढील पैकी पुल्लिंगी नाम कोणते? पुल्लिंगी नाम: गवळी, 2 साखळी, 3 पाकळी, 4 कवळी. पुल्लिंगी नाम. बघूया आता किती जणांचं. खूप सोपा आहे प्रश्न हा. तुम्ही जे ग्रुपमध्ये जॉईन झाले, जो उत्तर देणार आहे किंवा जो उत्तर सांगणार आहे, मला तुमचं नाव सांगा, जेणेकरून मी तुम्हाला विचारता येईल तुमच्या नावावरून. मला कोणाचं तरी एकाचं नाव सांगा. इथे घ्यायचे बरोबर. तो गवळी, ती साखळी, ती कवळी आणि ती पाकळी. इथं पुल्लिंग, आपण पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. पुल्लिंग असेल तर तो सर्वनामाने आपण ओळखतो, स्त्रीलिंग असेल तर ती सर्वनामाने ओळखतो, आणि इतर आपण नपुंसकलिंग असेल, उभयलिंग असेल किंवा नपुंसकलिंग असेल साधारणतः ते. बरोबर, तर यामध्ये आपण साधारणतः जे आहे ते तुम्हाला सर्व योग्य ते सर्वनाम ओळखून लावून तुम्हाला ते ओळखायचं आहे. सर्वांनी पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे, सॉरी 1. पुढे प्रश्न क्रमांक 4, मनीषाने अनेक महिने रांगोळी रेखाटण्याचा सराव केला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची. विभक्तीचे प्रकार किती आहेत ते, आणि त्याचे प्रत्ययानुसार साधारणतः तुम्हाला प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी. पहिला प्रकार, पहिला, तृतीया, द्वितीया, प्रथमा आणि चतुर्थी असे 4 पर्याय आहेत. तर मनीषाने, महिने, तर कोणत्या विभक्तीचा प्रकार आहे? साधारणतः प्रत्येक कोणत्या विभक्तीचा आलेला आहे पाहूया. प्रश्न क्रमांक 4. हा, अपूर्वा, सागर, प्रतीक्षा, बाकीचे जे ग्रुपमध्ये आहेत जॉईन झाले, तुमचं नाव सांगा रे, की जेणेकरून मला तुमच्या नावाने जे आहे ते आवाज देता येईल. जे ग्रुपमध्ये मुख्याध्यापक सरांच्या लॉग इनने जे जॉईन झाले त्यांच्यासाठी जो ग्रुप आहे तो. सर चला, बऱ्याच जणांनी सर हा
तुझं नाव काय मला नाव सांग तुझं. हॅलो पवन. हा पवन, तुला मेसेज मध्ये जो आहे तो नंबर टाकत जा फक्त. मी प्रश्न क्रमांक सांगेल, तुम्ही नंबर टाकत जा. आणि तुमचा आवाज पण जास्त कमी जास्त होतो. व्हिडिओ ऑफ ठेवा, जेणेकरून तुम्हाला नेट जे आहे ते व्यवस्थित चालेल. व्हिडिओ ऑफ करून ठेवा आणि मेसेज चालू ठेवा फक्त. आणि जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तेव्हा तुम्ही थंब करा किंवा डायरेक्ट अनम्यूट करून मला आवाज देऊ शकता. हा पवन, आता तुझा व्हिडिओ ऑफ करून ठेव. इथून मी म्यूट केलं, ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 सर्वांनी सांगितलंय. पुढे प्रश्न क्रमांक 5, पुढील पैकी मिश्र वाक्य ओळखा. मिश्र वाक्य ओळखायचे. केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. वाक्यांचे प्रकार 3 आहेत, त्यामधलं मिश्र वाक्य. तर मिश्र वाक्य म्हणजे काय हे साधारणतः तुम्हाला व्याख्या लक्षात आली पाहिजे. आणि मिश्र वाक्याचे तुम्हाला ओळखायचं आहे. पहिलं दिलंय, राधिकाच्या रोमांचकारी प्रवासात घरच्यांनी मोठी साथ दिली. स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपली भारत यात्रा आता संपत आहे. तो कामात थोडा आळशी व थोडासा खेळकर आहे. आणि 4, परीक्षा झाली म्हणूनच मला सुट्टी मिळाली. आता यामधलं मिश्र वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे. मिश्र वाक्य कशाद्वारे ओळखू शकतो आपण? मिश्र वाक्य कशा प्रकारे ओळखू शकतो? सर पवन बोलत आहे, ऑप्शन नंबर 2. बर, पवननी सांगितले ऑप्शन नंबर 2. बाकीचे प्रतीक्षाने 4 सांगितले, प्रीतीने 2 सांगितले, ऋतुपर्णने 1 सांगितले, अपूर्वाने 4 सांगितले. बर, बघूया आपण. 1 आणि 2 सांगितले पवनने. त्यानंतर काहींनी सांगितलंय 4, काहींनी सांगितलंय 1. हा, 2 बरेच जण, सागर, अनुष्का, अदम यांनी जे आहे ते 2 क्रमांकाचा पर्याय जो आहे तो दिलेला आहे. म्हणजे जास्तीत जास्त जणांनी 2 पर्याय क्रमांक दिलेला आहे. मिश्र वाक्य म्हणजे काय? तुमच्यापैकी कोण सांगेल? प्रीती सांग बरं, मिश्र वाक्य म्हणजे काय? येते मिश्र वाक्य कशाला म्हटलं जातं? मिश्र वाक्य तुमच्यापैकी कोण सांगते मिश्र वाक्य काय होतं? केवळ वाक्य म्हणजे साधं सरळ वाक्य, बरोबर. संयुक्त वाक्य म्हणजे काय आणि मिश्र वाक्य म्हणजे काय? हा प्रीती सांग. त्या वाक्यात दोन घटक मिक्स राहतात ते वाक्य म्हणजे मिश्र वाक्य. 2 घटक असतात. आणि संयुक्त वाक्य म्हणजे काय? 2 वाक्य. सर, संयुक्त म्हणजे 2 वाक्यांना जोडणारे, म्हणजे आणि, आपण, तुम्ही असं बोलतो ना आपण, ते 2 वाक्यांना जोडतो. बरोबर. तर साधारणतः तुम्हाला हे लक्षात असायला पाहिजे की मिश्र वाक्य जे आहे, आता काय सांगितलं प्रीती, रिपीट कर मला जरा. मिश्र वाक्य म्हणजे काय? बाकीचे पण सर्वजण ऐकतील. सर मी का? हो. मिश्र वाक्य म्हणजे 2 वाक्य मिळून एक वाक्य बनलेले म्हणजे मिश्र वाक्य. बघूया आले आपण होते याची उत्तरामध्ये कोणते येते. पहिलं वाक्य. पुढच्या याच्यात आपण बघूया.
ठीक आहे, आपण बघूया त्याची उत्तर जेव्हा आपण 25 प्रश्न झाल्यानंतर जेव्हा उत्तर येईल की कळेल, मग मी तुम्हाला त्याच्यानंतर पण सांगतो साधं वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य कसं ओळखायचं या बाबत पण सांगूया. हा, पुढील पैकी पूर्वरूप संधी असणारा शब्द पर्यायातून निवडा. अचूक उत्तराचे 2 पर्याय निवडायचे. पुढील पैकी पूर्वरूप संधी असणारा शब्द पर्यायातून निवडा. अचूक उत्तराचे तुम्हाला इथे 2 पर्याय निवडायचे आहे असं पण दिलेलं आहे साधारणतः त्यांनी. पुढील पैकी पूर्वरूप संधी असणारा शब्द. पूर्वरूप संधी: 1 हरेक, झाडीत, 2 3 थोडेसे आणि 4 करेल. चला सुरुवात करा, बघूया प्रश्न क्रमांक 6. अपूर्वा, अनुष्का, बाकीचे. दोन तीन एक तीन. बऱ्याच जणांनी काही नाही सांगितलं. पवन, तुमचं काय उत्तर आहे? पवन, माझा आवाज येतोय का? तुमचं उत्तर काय आहे प्रश्न क्रमांक 6च? चला पुढे घेऊया. पुढील पैकी रीती वर्तमान काळ ओळखा. रीती वर्तमान काळ ओळखायचा आहे. संगीता नाट्य संगीत ऐकत असे. 2 अतुल सर्वांना सूचना सांगत असतो. श्रावणीने कागदकाम पूर्ण केले आहे. आणि 4 मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे सारे प्रयत्न फसले आहेत. प्रश्न क्रमांक 7. 7चे उत्तर. पवन, तुमचे पण उत्तर येऊ द्या. तुमच्याकडून प्रश्न क्रमांक 6च आलेलं नाही रिप्लाय. मेसेज ऑन करून पण टाकू शकता. अपूर्वा, अनुष्का, रीती वर्तमान काळाचं साधारणतः तुम्हाला हे करायचं. रीती वर्तमान काळ काळाचे प्रकार: साधा, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ, अपूर्ण आणि पूर्ण, आणि रीती. 2 2 2 2. बऱ्याच जणांनी जे आहे ते 2 दिलेले आहे. अतुल सर्वांना सूचना सांगत असतो. ठीक आहे. बाकीचे. पवन, माझा आवाज येतोय? काय आहे प्रश्न क्रमांक 7चं उत्तर काय आहे? हो सर. हो. रीती वर्तमान काळ. हा, कोणतं आहे? ऑप्शन नंबर 2. बर, ठीक आहे. म्हणजे त्यांना पण त्यांच्या ग्रुपला पण वाटते की ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. ठीक आहे, पाहूया आपण पुढे. अंथरूण पांघरूण या सामासिक शब्दाचा समास कोणता आहे? समासाचे जे 4 प्रकार आहेत: अव्ययी, बहुव्रीही, तत्पुरुष आणि द्वंद्व. अंथरूण पांघरूण अव्ययी भाव समास. पहिले पद महत्वाचं आहे. दुसरं बहुव्रीही समास काय आहे? दुसरं पद महत्वाचं आहे. तिसरा तत्पुरुष. दोन्ही पद महत्वाचे आहे. आणि चौथा द्वंद्व समास.
दोन्ही पद महत्वाची नाहीत. याची व्याख्या साधारणतः तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. अव्ययी, तत्पुरुष, बहुव्रीही आणि द्वंद्व. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर सांगायचे सर्वांनी. अंथरूण पांघरूण. अंथरूण झालं पण पांघरूण, अंथरूण आणि पांघरूण. अव्ययभाव, तत्पुरुष, सर, बहुव्रीही आणि द्वंद्व. काय काय असेल? द्वंद्व समास. नाही, बघूया ना आता. बरेच जण तत्पुरुष समास सांगतायत, बरेच जणांचं उत्तर 4 आहे. बघूया. पवन, तुमचं उत्तर काय आहे? पवन, आवाज येतोय? सर ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर बर, 3. बहुव्रीही समास. ओके. यांना वाटते त्यांच्या यांना वाटते की उत्तर जे आहे तर बहुव्रीही समास आहे. हे पण पाहूया. पुढील पैकी चुकीचा पर्याय निवडा. आता तुम्हाला चुकीचा पर्याय निवडायचा आहे. बघा, ज्याची तुलना करावायची आहे ते उपमेय, ज्याच्याशी तुलना करावायची आहे ते उपमान, चरणातील अक्षरांच्या पुनरावृत्तीमुळे नाद लय निर्माण होतो उपमा, उपमेय हे जणू उपमानच आहे असे वर्णन असते, त्याला उत्प्रेक्षा अलंकार असे म्हणतात. चुकीचा पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक 9 सांगा उत्तर. सर ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. बरेच जण 3, 4. बर, सर ऑप्शन नंबर 4. 4. पवनला वाटते त्यांच्या नंबर ग्रुपला वाटते 3 आहे, काहींना वाटते की 4. बर, काहींना वाटते ऑप्शन नंबर 1 आहे. बघूया आपण याचं उत्तर काय असेल. ज्याची तुलना करावायची आहे ती उपमेय, चरणातील अक्षरांच्या पुनरावृत्तीमुळे नाद लय निर्माण होतो उपमा, आणि उपमेय हे जणू काही उपमानच आहे असे वर्णन केलेले असते तिथे उत्प्रेक्षा अलंकार. तर पाहूया त्याचं उत्तर काय असेल. पुढील कर्मणी प्रयोगाचा वाक्य ओळखा. कर्मणी प्रयोगाचं तुम्हाला वाक्य ओळखायचं आहे. कर्मणी प्रयोग. 1. अचूक उत्तराचे इथे 2 पर्याय साधारणतः तुम्हाला निवडायचे आहे. मुले शाळेच्या मैदानावर खेळली, आईने सर्वांना वेगळे मार्ग दाखवले, आम्ही दूरदर्शनवरील मालिका पाहतो, आम्ही कोल्हापूर येथे कुंभारवाडा पाहिला. प्रश्न क्रमांक 10 उत्तर सांगायचे. 2 पर्याय निवडायचे. कर्मणी प्रयोगाचं उदाहरण. प्रतीक्षा 1, 2, अनुष्का 2, 4. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. 1 आणि 3 आहे सर. सर 2 आणि 4. 1 आणि 3. बर, 2 आणि 1 4 आहे आणि सर. 3. 2 आणि 4. म्हणतायत की 2 आणि 2 आणि 4. 4. ठीक आहे. बर, पुढे घेऊया. प्रश्न क्रमांक 11. माझे माहेर पंढरी, सुखे नांदू भीमातिरी या ओळीतील कोणी रचले आहेत? माझे माहेर पंढरी, सुखे नांदू भीमातिरी या ओळी कोणी रचल्या आहेत? संत जनाबाई, संत निर्मळा, संत कानोपात्रा आणि संत मुक्ताबाई.
माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमा तिरी या ओळी कोणी रचल्या आहेत? ऑप्शन नंबर 1. जनाबाईंच्या आहेत. बर, सगळ्यांना वाटते जनाबाईंच्या आहेत या ओळी? हो. हो सर. ठीक आहे. पुढे पुढील पैकी इंदिरा संत यांनी लिहिलेला काव्यसंग्रह ओळखा. काव्यसंग्रह बाहुल्या, छोरी, कळती, तळपाणी. प्रश्न क्रमांक 12. पुढील पैकी इंदिरा संत यांनी लिहिलेला काव्यसंग्रह कोणता आहे? काही सांगतात 1 बाहुल्या, काही सांगतात 4. सांगा पटकन. सर 1 बाहुल्या. ऑप्शन नंबर 1. सर ऑप्शन नंबर 1. सर ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 4. तर बरेच जण सांगतात. बघूया आपण. पुढचा. आता तुम्हाला कविता वाचायची आहे. कविता वाचून घ्या आधी. थोडस नदी किनारी लवून पिंपळ बघतो पाण्यात, आणि पर्णाची जलराणी उधळी बरसात. लता लतांवर खोलून बसली फुले अंतरंग. लुटण्या ते मधुकोश रुजती भोवताली भृंग. कडे पारीतून दौडत निर्भय हा आला, कुजबुजू काही करी. हा बोल पवन. हॅलो. स्क्रीन नाही दिसत होती, आता दिसायला मी लागली. परत एकदा वाचतो. तुम्ही स्क्रीन झूम करून तुम्ही वाचू शकता जर आवाज नसेल येत तर. नदी किनारी लवून पिंपळ बघतो पाण्यात, अन पर्णाची जलराणी उधळी बरसात. लतांवर खोलून बसली फुले अंतरंग. लुटण्या ते मधुकोश रुजती भोवताली भृंग. कडे कपारी वरुणी दौडत निर्झर हा आला, कुजबुजू काही करी नदीच्या बिलगे हृदयाला. आकाशातून घनश्याम आळवती धरणीला, आणि सखीच्या गळा घालती मोत्यांची माळा. कणाकणातून घ्या कानोचा अवघ्या सृष्टीत, ऐकू येईल सुखमय मंगल प्रेमाचे गीत. ग्रह ताऱ्यांचे रासनृत्य हो गगनी दिनरात, पक्षा परी सृष्टीत दडे प्रेमाच्या घरट्यात. प्रेमाच्या घरट्यात. वाचले सर्वांनी? येस सर. यस सर. बरं, प्रश्न दाखवतो ऐका. सर. पुढे. कवितेतील वर्णनानुसार विसंगत पर्याय कोणता आहे? प्रतीक्षा बोल. प्रतीक्षा बोल. सर बर, मी परत एकदा शेअर करतो. बंद करून चालू करतो एकच मिनिट, सर्वांना दिसेल. दिसली का? हो. चला. कवितेतील वर्णनानुसार विसंगत तुम्हाला वेगळा पर्याय ओळखायचा आहे. कडे कपारीतून धावणारा झरा, फुलांभोवती रुंजी घालणारा भोंगा, नदीवर पानांची बरसात करणारा पिंपळ, आणि धरणीला आवळणारा सूर्य. कडे कपारीतून धावणारा झरा म्हणजे कडे कपारीतून दऱ्यामधून पाणी वाहतं, झरा वाहतो. फुलांभोवती जो रुंजी घालणारा भोंगा असतो, बरोबर, फुलांभोवती असतो. नदीच्या पानांची बरसात करणारा पिंपळ,
आणि धरणीला आवळणारा सूर्य. आता याच्यातला वेगळा पर्याय साधारणतः तुम्हाला शोधायचा आहे. बरेच जण म्हणतात की पर्याय क्रमांक 4 आहे. पवन, तुमचा काय आहे पर्याय क्रमांक? पुढे प्रश्न क्रमांक 13. रात्रंदिवस अवकाशात रास नृत्य कोण करत आहे? रात्रंदिवस अवकाशात रास नृत्य कोण करत आहे? ग्रहतारे, पशुपक्षी, घनश्याम आणि पर्जन्यधारा. प्रश्न क्रमांक 14. ग्रहतारे, पशुपक्षी, घनश्याम, पर्जन्यधारा. रात्रंदिवस अवकाशात रास नृत्य कोण करत आहे? एक. बाकीचे सांगा पटपट. ग्रहतारे. ठीक आहे. वरील कवितेत कोणत्या अर्थाचा शब्द आला नाही? अंतर, हार, वृक्ष, कवच. प्रश्न क्रमांक 15. व्यवस्थित वाचा. पटपट उत्तर देता असं नको, कारण घाई गडबड तुम्ही जर केली तिथे उत्तर चुकणार आहे. त्यामुळे व्यवस्थित समजून वाचून प्रश्नांचं उत्तर जे आहे ते द्यायचं आहे. पवन, तुमचं काय आहे उत्तर? प्रणाली, प्रतीक्षा. ओके. अंतर. ठीक आहे. पुढे घेऊया 16 ते 18. हे 2 प्रश्न आहेत. अचानक पाऊस कोसळला. सुसंगत वाक्याचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायांचा निवड करा. अचानक डॅश पाऊस कोसळला. मोसमी, अवकाळी, मृग नक्षत्राचा, हस्त नक्षत्रांचा. अचानक पाऊस कोसळला. प्रश्न क्रमांक 16. पवन, तुमचे उत्तर येत नाही. पवन आहे का? ऑप्शन नंबर 1. झाली वाटतं. ठीक. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. फक्त 1 आणि 2 दिले. ठीक आहे. मोसमी आणि अवकाळी 2 दिलेत. बघूया आपण. त्यामुळे जगाचा पोशिंदा डॅश डॅश सुखावला, आनंदाने नाचू लागला, कंठशोष करू लागला आणि हवालदिल झाला. अचानक पाऊस आल्यानंतर जगाचा पोशिंदा म्हणजे बळीराजा सुखावला, हवालदिल झाला, आनंदाने नाचू लागला, कंठशोष करू लागला. सर ऑप्शन नंबर 1. सुखावला. सर ऑप्शन नंबर 1. वन आणि 2. ठीक आहे. बर, झालाय सर्वांचं. पुढे घेऊया पुढचा प्रश्न. शेतीची अपरिमित झालेली हानी पाहून शासनाने त्यांना डॅश डॅश मदत केली. शेतीची अपरिमित म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. बरोबर. अवकाळी पाऊस आला किंवा गारपीट जर झाली तर मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होतं
आणि हे सगळं जे आहे ते शासनाने त्यांना भरीव, रेखीव, भरीव, भौतिक, भावनिक. काय पवन याचं उत्तर मग? सर ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. बरोबर, अगदी बरोबर. याचं उत्तर हे असू शकतं, सर्वांना वाटते. ठीक आहे, पुढील 19वा नंबर. पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा. संरचना पटपट घेऊया की जेणेकरून आपल्याला उत्तर पण सगळ्यांची घेता येईल. पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा. संरचना, समानार्थी शब्द सांगायचा आहे. प्रश्न क्रमांक 19. नजाकत, भूमिका, भूषण आणि ठेवण. संरचना. ऑप्शन नंबर 4. अनुष्काला वाटते चौथा आहे ठेवण. ऋतुपर्णला वाटते, प्रणालीला वाटते. हा, तुम्हाला काय वाटतं? सर ऑप्शन नंबर 1. तुमचं काय उत्तर आहे? सर ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, पुढे. हा, हो हो, झालं. प्रश्न क्रमांक 20. पुढचा प्रश्न पहा. पुढील पैकी कोणती जोडी विरुद्ध शब्दांची नाही? म्हणजे इथे तुम्हाला अचूक 2 पर्याय शोधायचे की जी विरुद्धार्थी शब्दांची जोडी नाही. सादृश्य, अदृश्य, धादांत, पूर्णता, त्रोटक, विस्तृत आणि 4 प्रधान आणि गौण. तुम्हाला 2 पर्याय विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या नाहीत असे 2 पर्याय शोधायचे की ज्यामध्ये विरुद्धार्थी शब्द नाहीत. प्रश्न क्रमांक 20. सादृश्य, अदृश्य. सर हा सर ऑप्शन नंबर 2. हा, पवन बोल, येतोय आवाज. ऑप्शन नंबर 2. अजून इथे तुम्हाला 2 प्रश्न, 2 उत्तर शोधायचे, 2 पर्याय शोधायचे. 2 सांगितलंय आणि अजून कोणता एक आहे? बाकी त्यांना काय सांगितलं? 2 आणि 3. 1 आणि 2. बर, 1 आणि 2, 2 आणि 3, 4 पण दिलाय का कोणी? बर, 2 आणि 3 दिलाय, 1 आणि 2 दिलाय. बघूया आता कोणता बरोबर आहे. पुढे दिलेल्या शब्दांमध्ये एकूण किती शुद्ध शब्द आहेत? तुम्हाला शुद्ध शब्द ओळखायचे. 2, 3, 1, 4. पर्याय दिलेले 2, दुसरा पर्याय 3, 1, 4. शुद्ध शब्द ओळखा. कुजबूज, शिलाखंड, शक्तिशाली, तत्वज्ञ, निर्धारित, पूरक आणि भूमिपुत्र. थोडं तुम्हाला झूम करतो की अजून जास्त ठळक दिसेल स्क्रीनवर. थोडस प्रश्न क्रमांक 21. अपूर्वाने सांगितले 2, पर्णाने सांगितले. हा सर ऑप्शन नंबर 4. तर ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, समज. ओके. दुसरा, दुर्बल व क्षीण मनुष्य या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द पर्यायातून निवडा. दुर्बल आणि क्षीण मनुष्य या अर्थाचा अलंकारिक शब्द शोधायचे तुम्हाला. भेंडीची भाजी, अस्तनीला निखारा, लठ्ठ भारती आणि पाप्याची पितळ. 2 प्रश्न राहिले, पटकन घ्या की जेणेकरून आपण. प्रश्न क्रमांक 22. समृद्धी, अनुष्का, प्रीती यांनी 2 सांगितले. पवन तुमचं काय आहे? अपूर्वाने 3 सांगितले. ठीक आहे. दुर्बल आणि क्षीण मनुष्य या अलंकारिक शब्दांचा पर्याय अस्तनीतला निखारा आणि लठ्ठ भारती, भेंडीची भाजी, पाप्याची पितळ. चला पुढे घेऊया. हे परत तुम्हाला ऑलरेडी येणार आहे तुमच्या ग्रुप. तुम्ही वाचले. वाक्यप्रचार व त्याचा अर्थ असणाऱ्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी अयोग्य जोडीचा पर्याय ओळखा. तुम्हाला अयोग्य म्हणजे चुकीची जोडी
पर्याय ओळखायचा. कंठ फुटणे, आवाज उमटणे, हरी हरी करत बसणे, नामस्मरण करणे, जीवाची बाजी लावणे, जीव धोक्यात घालणे, मनावर मळ येणे, निरुत्साह वाटणे. प्रश्न क्रमांक 23. हा काय पवन? तुम्हाला अयोग्य, चुकीची जोडी, अयोग्य जोडीचा पर्याय निवडायचा, योग्य जोडीचा नाही. बरं ठीक आहे, काहींनी 2 सांगितलंय. योग्य सांग, योग्य अयोग्य, चूक अचूक. अनुष्काने 3 सांगितलंय. ठीक आहे, तुमचं काय आहे सर पवन? ऑप्शन नाही. नंबर सॉरी, ऑप्शन नंबर 2. हा पवन तुमचा? ठीक आहे, घेऊया आपण, वेळ होत चाललाय. पुढील आकृतीतील असलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. योग्य म्हणीचा अर्थ. नेहमी सावधगिरीने बोलावे, अनुभव भोवल्याशिवाय शहाणपण येत नाही. आपल्या मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करणे, आपले दोष आपणास दिसत नाही. म्हणीचा अर्थ, अक्षरात तयार होणाऱ्या म्हणीचा अर्थ तुम्हाला हे करायचे. शेवटचा एक प्रश्न राहतोय आपला. ओके, शेवटचा प्रश्न. पुढील पैकी मृदू वर्ण कोणता आहे? मृदू वर्ण, त्याला सॉफ्ट म्हणतो आपण साधारणतः इंग्लिश मध्ये. मृदू वर्ण कोणता आहे? क, ध, ढ, ट, फ. ख, ध, फ, फ. बरोबर असेल. पर्याय क्रमांक 1. हा सर ऑप्शन नंबर बोल बोल. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, समजलं समज. हा तर घेऊया आता ऑप्शन नंबर उत्तर पत्रिका. आपण उत्तर पत्रिका घेऊया. बघूया आता किती जणांचे हे. आपण थोडं जरा स्पीड मध्ये घेऊया. प्रश्न पहिला, त्याचं उत्तर पहिलंच आहे. प्रश्न पहिला, त्याचं उत्तर पहिलंच आहे. सगळ्यांचं बरोबर आले उत्तर. रीतिवाचक आहे. वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? पर्याय क्रमांक 4. हे पण उत्तर सर्वांचं बरोबर आलंय. पुढील पैकी पुल्लिंगी नाम कोणते? प्रश्न क्रमांक 3, पर्याय क्रमांक 1 गवळी, अगदी बरोबर. मनीषाने अनेक महिने रांगोळी रेखाटण्याचा सराव केला, विभक्ती ओळखा. प्रश्न क्रमांक 4चं 3 उत्तर आहे. 3 प्रथमा, इथे प्रथमा आहे. पुढील पैकी मिश्र वाक्य ओळखा. प्रश्न क्रमांक 5 तो उत्तर आहे 2. बऱ्याच जणांनी 2 सांगितले होतं, 1 आणि 4 सांगितलं नाही. तर स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की, इथे स्वल्पविराम आलाय. बरोबर, आपली भारत माता आता संपत आहे. हे पण येतं म्हणूनच, पण इथे अर्धविराम आलेला आहे म्हणून नाही, इथे व आलेला आहे. तर मिश्र वाक्य पर्याय क्रमांक 2. 6 पुढील पैकी पूर्वसंधी असणारा शब्द पर्यायातून निवडा. प्रश्न क्रमांक 6 उत्तर 2 आणि 3 आहे. 2 आणि 3. झाडीत आणि थोडेसे, एक नाही. बरोबर, तर 3 जवळपास बऱ्याच जणांनी दिले होते. 2 आणि 3 बरोबर. 7 नंबर, रीती वर्तमान काळाचं वाक्य ओळखायचे. पर्याय क्रमांक 2. सर्वांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. अंथरूण पांघरून या सामाजिक शब्दाचा समास कोणता? तर अंथरूण पांघरून या सामाजिक शब्दाचा पर्याय 9 दिलेला आहे. 3. बऱ्याच जणांनी 4 दिलं तर नाही. 1
नाही तर चरणातील अक्षराचा चुकीचा ओळखायचे. 2 आणि 4, 2 आणि 4, 1 आणि 3 नाही. बरोबर. आईने सर्वांना वेगळे मार्ग दाखवले. आम्ही कोल्हापूर येथे कुंभारवाडा पाहिला. आणि पुढे 11 माझे माहेर पंढरी सुखे नांदू तिरी. प्रश्न क्रमांक 11 इथे चुकलेला आहे. संत कानपात्राचा आहे. लक्षात ठेवा, हा प्रश्न जर रिपीट झाला तर लक्षात ठेवायचं. माझे माहेर पंढरी सुखे नांदू त्या ओळी आहेत, संत जनाबाईंच्या नाही. ते जात्यावरचे वगैरे जे आहेत ते आहेत जास्त करून. पुढील पैकी इंदिरा संत यांनी लिहिलेला काव्यसंग्रह कोणता? 1 बाहुल्या. बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आले बाहुल्या. 4था नाही. आता प्रश्न क्रमांक 4 कवितेतील वर्णनानुसार विसंगत पर्याय. 13चं उत्तर आहे 4 बरोबर. सूर्य. सगळ्यांनी उत्तर बरोबर दिले. 4 रात्र कोणता आहे? 15 सॉरी 14 1 ग्रह तारे. हे पण उत्तर सर्वांचं बरोबर आहे. आणि 15चं उत्तर सुद्धा 3 वृक्ष आहे. सॉरी लक्षात ठेवा, मी याचे उत्तर हे पण दाखवणार आहे, पण तुम्हाला जास्त परत वेगवेगळं पाहावं लागेल म्हणून इथे थोडं हे घेतोय की लक्षात ठेवा जरा. अचानक पाऊस कोसळला. बरोबर. तर अचानक पाऊस कोसळला. प्रश्न क्रमांक 16 त्याचं उत्तर आहे 2 अवकाळी पाऊस. अचानक जो पाऊस येतो तो अवकाळी आहे, मोसमी नाही. आणि त्यामुळे जगाचा पोशिंदा. अवकाळी पाऊस आल्यामुळे काय झाला? शेतकरी राजा काय झाला? हवालदिल. 17-2 हवालदिल झाला. कारण अवकाळी पाऊस आल्यामुळे त्याच्या शेतीचं नुकसान झालं. सुखावला नाहीये ना. पर्याय क्रमांक 2. पुढे शेतीची अपरिमित झालेली हानी पाहून शासनाने त्यांना भरीव मदत केली. हा प्रश्न की त्याचं उत्तर बरोबर यायला पाहिजे, कारण भरीव मदत करतं शासन. 18-2 पर्याय क्रमांक 2 आहे. अगदी बरोबर आहे. 19 योग्य समानार्थी शब्द निवडा. पर्याय क्रमांक 4 आहे ठेवण. संरचनाचा जे आहे ते समानार्थी शब्द आहे ठेवण, नजाकत नाही. चुकीच्या जोडी विरुद्धार्थांची शब्द जोडी ओळखायची. अचूक 2 पर्याय. प्रश्न क्रमांक 21 1 सादृश्य आणि अदृश्य ही आहे. आणि अजून काय आहे? 2 धादांत आणि पूर्णता. ज्यांनी 3 दिले ते रॉंग आहे. पुढे दिलेल्या शब्दामध्ये किती शुद्ध शब्द आलेले आहेत? शुद्ध शब्द ओळखायचे. साधारणतः तुम्हाला 1 इथे 2 शुद्ध शब्द आलेले आहेत. हे लक्षात ठेवा. 3 नाही, 4 नाही, 1 नाही. शक्तिशाली आला असेल बरोबर. तत्वज्ञ, निर्धारित, पूरक, भूमिपुत्र, कुजबूज हे नंतर तुम्ही हे करा. त्यानंतर दुर्बल आणि क्षीण मनुष्य. प्रश्न क्रमांक 22चं उत्तर आहे 4 पाप्याचे पितर. दुर्बल आणि क्षीणचं. दुसरं आणि तिसरं नाही. 23 आता यातल्या अयोग्य वाक्यप्रचाराच्या अयोग्य जोड्या ओळखायच्या होत्या. प्रश्न क्रमांक 23चं 2 आहे. हरी हरी करत बसणे, नामस्मरण करत बसणे. बरोबर. चुकीची, जीवाची बाजी नाही. अयोग्य नामस्मरण करणे. आता म्हणीचा जो सगळ्यांनी दिलेला आहे म्हण, याचा नेहमी सावधगिरी बाळगावी ही म्हण आहे. नंतर तुम्हाला आल्यानंतर ती शोधा कोणती म्हण आहे. पुढे 25वा आहे. दुसरं उत्तर दिलेलं आहे 2 ध आहे. कोणी त्यांनी जे उत्तर सांगितले तर ध. इथे क नाही. मृदू वर्ण जो आहे तो काय आहे? ध आहे. समजले सर्वांना? आपला थोडा जरा स्पीडने हे केलं पण ठीक आहे. चांगले ह्या प्रश्नपत्रिका मी ग्रुपवर पाठवेल. समजले का सर्वांना? काही प्रश्न आहे? थोडं आपलं 5-10 मिनिटं जरा स्पीड मध्ये घेतलं. नो सर. याची मी उत्तरपत्रिका